मल्लासुराच्या मनात जे काही आहे ते साध्य करायला शर्भानन सिद्ध होता। त्याला त्याच्या दायित्वाची जाणीव होती आणि आपल्या मधाळ वाणीने देवेंद्रांची भेट घेण्यासाठी तो त्यांच्या शिबिरात येऊन पोहोचला होता। बोला, आपल्याला एकांतात भेटण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे। पण सगळ्या देवांना सोडून केवळ मलाच भेटावे असे काय विशेष आहे? आपण स्वर्गाधिपती आहात, देवांचे राजे, तेव्हा प्रथम आपणास भेटणेच इष्ट आहे। पण आता त्रिलोकाचे स्वामी तर मणी आणि मल्ला आहे, मी केवळ नाममात्र स्वर्गाधिपती उरलोय। मान्य, पण आपले आणि मल्लासुराचे जे स्नेह आहेत त्यावरून आपल्याला ते अधिकार केव्हाही मिळू शकतील। ती केवळ औपचारिकता आहे। आश्चर्य आहे, पण असे घडले तर मला आनंदच होईल। मणिमल्ला आपल्याला स्वर्गाचे अधिकार परत देतीलच, त्यात काहीही शंका नाही। आणि हा माझा शब्द आहे। ही तर शुभवार्ता आहे, पण मणिमल्लांचा संदेश काय? संपूर्ण देवसेनेचे नेतृत्व आपण करू शकता, आपल्यात ती क्षमता आहे। पण असे असतानाही आपण ते नेतृत्व करताना दिसत नाही का? कारण श्री मार्तंड भैरव या युद्धाचं नेतृत्व करता आहे। मल्लासुरांना आपल्याकडून एक अपेक्षा आहे। कसली अपेक्षा? काही करून आपण श्री मार्तंड भैरवांना या युद्धापासून दूर ठेवा। पण ते कसं शक्य आहे? आपण देवेंद्र आहात, दैत्यांना आपल्या शक्तीची पूर्ण कल्पना आहे। आपण काहीही साध्य करू शकता। पण मी श्री मार्तंड भैरवांना वचन दिलं की त्यांच्या नेतृत्वाखाली या युद्धात जे दायित्व माझ्यावर सोपवले जाईल ते मी पार पाडेन। पार पाडालच, पण सर्व देवांना विश्वासात घेऊन हे कार्य पार पाडू शकाल। आणि सर्व देवांनी प्रार्थना केली, श्री मार्तंड भैरव कैलासात परतले, मग आपण मिळून सर्व निर्णय घेऊ शकतो आणि यात आपल्या अधिकाराची पूर्ण काळजी घेतली जाईल। मला या प्रस्तावावर विचार करावा लागेल। शर्भाननाने आपल्या गोड गोड बोलण्याने शब्दांची जणू मोहिनीच देवेंद्रांवर पाडली होती। आता देवेंद्रांनाही त्याचे म्हणणे पटू लागले आहे की काय अशी चिन्ह दिसू लागली होती। राक्षस होत ते, पर तसं असून भी ग्वाड ग्वाड बोलून तिने इंद्रदेवासने बी भुरळ घातलीच म्हणायची। म्हणजे त्या मल्लासुराला जे हवं होतं ते तसंच झालं म्हणायचं की। पर देव काय म्हणलं नाही होय तवा, आणि त्या देवासनी भेटायचं सोडून इंद्रदेवासनी कशापाई भेटायला गेलं? आणि काय केलं असं इंद्रदेवांनी तवा? काय म्हणलं असतील ते? देवेंद्रांच्या शिबिरामध्ये शर्भानन आणि देवेंद्र यांच्यात चर्चा चालली होती। बाहेर मात्र आत काय घडतं आहे याची कुणालाच जाणीव नव्हती। आता शर्भानन देवेंद्रांची काय बोलतो आणि देवेंद्र काय निर्णय घेतात याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती। आता पुढे काय घडणार याची सर्वांनाच काळजी होती, कारण सर्व देवसेना ही युद्धासाठी सिद्ध झाली होती। इकडे देवसेना जरी युद्धासाठी सज्ज झाली असली तरीही दैत्यांनी शिष्टाईसाठी शर्भाननाला पाठवले होते। शर्भाननाच्या मधाळ वाणीबद्दल सर्व देवांना जाणीव होती। अशा वेळी आपल्या शिबिरात श्री मार्तंड भैरव मात्र ध्यानमग्न बसले होते।